हाय फ्रेंड्स, मी प्रियांका आणि आज मी आले होते गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी. येथे आल्यानंतरनं आम्ही जेवणासाठी आणि राहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय निवडला ते म्हणजे हॉटेल BRG. आणि आम्ही आवरलं आणि लगेच निघालो ते सरदार सरोवर डॅम पाहण्यासाठी. हॉटेल BRG पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती भारत भवन आहे आणि तेथून आपल्याला सर्व बस सेवा मोफत आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्यासाठी. खरं तर हे स्वप्न होतं सरदार वल्लभभाई पटेल यांचं की हा सरोवर डॅम उभारण्यात यावा. आणि लगेचच आम्ही पुन्हा निघालो ते स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे, कारण तेथे रात्रीचा लेझर शो होणार होता. खरं तर एवढ्या मोठ्या पुतळ्यावरती इतका छान लेझर शो होईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. आणि हा लेझर शो संपल्यानंतर आम्ही लगेच आलो नर्मदा नदीकाठी, कारण तेथे नर्मदा नदीची आरती होणार होती. खरं तर हे एवढं शांत असं पाणी आणि त्यामध्ये एवढा लाईटिंगचा सुंदर असा प्रकाश, एकदम दृश्य असं डोळ्यांना मोहून टाकीत होतं. एवढी छान या नदीची आरती मी आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती. खूप छान वाटलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि निघालो ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी, कारण आज आम्हाला पूर्ण स्टॅच्यू फिरून पाहायचा होता. खरं तर लांबूनच या स्टॅच्यूची भव्य दिव्यता लक्षात येत होती, परंतु तरीसुद्धा मनात एक उत्सुकता होती की जवळून हा स्टॅच्यू नेमका असेल तरी कसा. आणि स्टॅच्यूच्या बाजूचं जे वातावरण होतं ते सुद्धा एकदम निसर्गरम्य असं होतं. आणि स्टॅच्यूपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेमध्ये आम्हाला अशा 3-4 प्रकारच्या लिफ्ट लागल्या की जेणेकरून आम्ही तिथपर्यंत लवकर पोहोचू. आणि हा स्टॅच्यू नर्मदा नदीच्या एकदम मध्यभागी उभारण्यात आलेला आहे. खरं तर स्टॅच्यूच्या जवळ गेल्यावरती कळलं की माझी जी उंची आहे ती स्टॅच्यूच्या पायाच्या अंगठ्या एवढी सुद्धा नाही. खरंच हा जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि स्टॅच्यूच्या आतमध्ये सुद्धा जाता येतं हे मला तेथे गेल्याच्या नंतरनं समजलं. स्टॅच्यूच्या छातीपर्यंत पोहोचायला सुद्धा आपल्याला लिफ्टचा वापर करता येतो. हे जे फोटोज मी काढलेले आहेत हे सर्व स्टॅच्यूच्या आतमधले आहेत. खरंच एकदम सुंदर असं या स्टॅच्यू उभारण्यात आलेलं आहे. एकदम व्यवस्थित असं बांधकाम याचं करण्यात आलेलं आहे. खूप छान पाहण्यासाठी आहे इथं. स्टॅच्यू पाहून झाल्या आम्ही लगेच निघालो ते म्हणजे जंगल सफारीसाठी. आणि येथे आल्या दर्शन झालं ते म्हणजे वाघोबांचं. वाघासोबतच येथे अजूनही खूप वेगळे प्राणी होते. हा पाय, हा झेब्रा तो माझ्याकडे पाहत होता. मग मी सुद्धा त्याच्यासोबत एक सेल्फी लगेच घेऊन टाकला. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी येथे आम्हाला पाहायला मिळाले. आणि ही जंगल सफारी करत असताना येथे युनिटीच्याच काही गाड्या आहेत की ज्या आपल्याला इकडून तिकडे ने-आण करण्यासाठी आहेत. आणि आम्ही ही ट्रिप खूप छान प्रकारे एन्जॉय करत होतो. खूप छान वाटत होतं. आणि मीही या ट्रिपचा खूप मनोमन आनंद घेतला. खूप छान वाटलं. आणि मग नंतर आम्ही गेलो विश्व व्हॅनला. हे सुद्धा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच आहे. बांबूंच्या झाडापासून बनवलेल्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या झोपड्या पाहायला खूप छान वाटत होत्या. इथलचं हे निसर्गरम्य वातावरण मनाला एकदम भारावून टाकणारं असं होतं. आणि सगळ्यात शेवटी गेलो ते आम्ही आरोग्यवनला. इथे योगाचे काही स्टॅच्यू उभे केलेले आहेत ते आम्ही सुरुवातीला पाहिले. पुढे गेल्यानंतर खूप छान निसर्ग, फुलं, झाडं येथे होती. आणि पुढे हे वेगवेगळ्या कलरचे मासे आम्हाला इथे या तलावात पाहायला मिळाले.